कडे मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज चौथा दिवस आहे। दरम्यान जरांगे यांची प्रकृती खालावली असून त्यांचा रक्तदाब सुद्धा कमी झालाय। साखरेचं प्रमाणही घटलंय। वैद्यकीय पथकाने तपासणी करून जरांगे यांना उपचारासाठी चलण्याची विनंती केली। मराठा आरक्षण आणि सगळे सोयरे यांचा अध्यादेश तसंच कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप या मागण्यांसाठी जरांगे यांनी 16 सप्टेंबरच्या मध्यरात्रीपासून उपोषण सुरू केलंय। मात्र जरांगे यांची प्रकृती खालावल्यानं डॉक्टरांनी त्यांना उपचार घेण्यासाठी सांगितलं। मात्र जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत उपोषण सोडणार नाही असा इशारा त्यांनी दिलाय। थेट जाऊयात अंतरवाली सराटीत। सिद्धार्थ गोदाम आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। सिद्धार्थ, काही वेळापूर्वी मनोज जरांगे यांनी उठण्याचा प्रयत्न केला होता, ते त्यावेळेला कोसळले देखील। ताजी काय माहिती आहे त्यांच्या प्रकृतीबद्दल? तुमला जाण्याचा प्रयत्न केला ते त्यांना उठवलं जात नव्हतं। मात्र कार्यकर्त्यांच्या सहाऱ्याने ते उठले। पायऱ्यावरून सुद्धा त्यांना खाली उतरता येत नव्हतं। मात्र कार्यकर्त्यांचा सहारा घेऊन ते बाथरूमला जात असताना जवळपास 10 ते 15 मीटरपर्यंत बाथरूम, मात्र 3 ते 4 वेळेस ते भोवळ येऊन खाली पडले। मात्र बाथरूमला जाऊन आले सहारा घेऊन। बाथरूमवर परत येत असताना सुद्धा पुन्हा ते स्टेजच्या खाली भोवळ येऊन पडले। मात्र त्या ठिकाणी कार्यकर्त्याच्या खाली ते थोडा वेळ त्यांनी आराम केल्यानंतर डॉक्टरांची टीमसुद्धा त्या ठिकाणी धावली। डॉक्टरांनी तपासून घेतल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की काळजी करण्यासारखं काही काम नाही, कारण 4 दिवस झालं, चौथा दिवस आहे, अन्न नाही, पाणी नाही। त्यामुळे थोडं चालल्यामुळं भोवळ आली आणि विकनेसेस भरपूर झालेले आहेत, त्यामुळे त्यांना चालता येत नव्हतं। मात्र कसल्या पद्धतीची काळजी करण्याची गरज नाही। मात्र त्यांचे BP आणि शुगर झपाट्याने कमी होत चाललेलं आहे। आज चौथा दिवस आहे। आणखी 2 ते 3 दिवसानंतर पाटील यांनी जर उपचार घेतले नाही तर त्यांची परिस्थिती अजून खालावू शकते। मात्र आज भोवळ येऊन पडल्यानंतर कार्यकर्त्यांच्या मध्ये थोडासा चिंतेचं वातावरण होतं। मात्र डॉक्टरांनी सांगितलेलं या ठिकाणी स्पष्टपणे की आता तरी त्यांना काही काळजी करण्यासारखे कारण नाही। काळजी करण्यासारखं आहे मात्र सध्या नाही, कारण भोवळ येऊन पडलेले आहेत। 4 दिवसापासून अन्न पाणी नसल्यामुळं त्यांना विकनेस आहे आणि विकनेस नसल्यामुळं ते चालले आणि चालल्यानंतर त्यांना भोवळ आलेली। त्यामुळं मराठा समाजाने काळजी करण्यासारखे काही कारण नाही। सध्या तरी पाटलांची तब्येत थोडी बरी आहे, मात्र आणखी 2 ते 3 दिवसानंतर ही परिस्थिती बिघडू शकते। त्याचमुळे डॉक्टरांनी त्यांना सल्ला दिलेला आहे की उपचार घेण्यासाठी। मात्र जसं तुम्ही सांगितलं मिलिंद, जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत उपचार घेणार नाही या भूमिकेवर जरांगे अजूनही ठाम आहेत। सिद्धार्थ, तूर्तास या माहितीबद्दल धन्यवाद। जरांगे यांच्या उपोषणाचा चौथा दिवस। जरांगे यांची प्रकृती खालावल्यानं त्यांच्या समर्थकांकडून त्यांना उपचार घेण्यासाठी आग्रह केला जातोय। मात्र जरांगे उपचार न घेण्यावर ठाम आहेत। जरांगे समर्थक चांगलेच भावूक झाले, त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांनी। मी सध्या अंतरवाली सराटीमध्ये आहे आणि मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज 5वा दिवस आहे। आपण बघतोय की 5व्या दिवशी त्यांची तब्येत थोडीशी खालावलेली आहे, कारण कालपासून मनोज जरांगे पाटील मीडियाशी बोललेले नाही। आज सुद्धा सकाळी त्यांनी प्रसारमाध्यमांनी विनंती केल्यानंतर म्हणाले की बोलायला त्यांना अवसर नाही। 5 दिवस झाला आमरण उपोषण आहे, कडकडीत उपोषण आहे। भावना अशी आहे का दादांना म्हणजे समाजासाठी सर्व काही अर्पण करून त्यांनी त्यांचं कुटुंब सोडलं। कुटुंबाला सुद्धा ते 1-1 वर्ष जाऊन बघत नाही। मग ते कुटुंब आपल्या समाजासाठी इतकं सगळं दान करून ते आपल्या अर्पण करीत आहे, हे मला त्यांचं दुःख वाटतं। म्हणजे तरुण आहात, त्यांच्याकडे बघून तुम्ही डोळ्यात पाणी आणतात। त्यांची अवस्था पाहूच बोलू शकत नाही, त्यांच्याकडे बघू वाटत। छत्रपती नंतर हाच माणूस आहे की जो मराठा समाजाला न्याय देणार आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या जीवासाठी हा समाज आज रडतोय। त्यांना जर काही झालं तर हा समाज उद्या काय करेल हे सांगता येणार नाही। सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, अंतरवाली सराटी। मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी उद्या बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली। सकल मराठा समाजाने ही हाक दिली। जिल्हा प्रशासनाला निवेदन देत उद्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुद्धा करण्यात येईल। पुन्हा एकदा बीडमध्ये मराठा आरक्षण आंदोलन हे तीव्र होण्याच्या मार्गावर आहे।
मराठा समाजाच्या वतीने बंदमध्ये सहभागी होण्याचं आवाहन नागरिकांना करण्यात आलंय। म्हणजे याची पोस्टर सुद्धा आता सोशल मीडियात व्हायरल व्हायला लागलेत। 4 दिवसांपासून उपोषण सुरू आहे, पण सरकारच्या वतीने कोणीही अद्याप चर्चा करण्यासाठी पुढाकार घेतलेला नाही। त्यातच मनोज जरांगे यांची तब्येत काहीशी बिघडली आहे आणि त्यामुळे जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी बीड बंदची हाक देण्यात आली आहे सकल मराठा समाजाच्या वतीने। सुरेश जाधव आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत बीडमधनं। सुरेश, काय अधिक माहिती? मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा 4था दिवस आहे आणि त्यानंतर बीडमधील जे मराठा बांधव आहेत ते आक्रमक झालेले आहेत। त्यांनी जिल्हा प्रशासनाला आज निवेदन दिलेलं आहे। उद्या एक दिवसासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी संपूर्ण बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली। यामध्ये अत्यावश्यक सेवा ज्या आहेत त्यांना वगळण्यात आलेले आहे। त्याचबरोबर व्यापाऱ्यांना देखील आवाहन करण्यात आलेले आहे की या बंदमध्ये आपण सहभागी व्हावं। जी वाहतूक आहे ती वाहतूक देखील सुरळीत ठेवण्याच्या अनुषंगाने देखील तसे प्रयत्न केले जातात। त्याबरोबर या अगोदरचा जर बंदचा पार्श्वभूमी पाहता जिल्हा प्रशासनाने देखील कडककोट बंदोबस्त ठेवलाय। कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी प्रत्येक ठिकाणावरती पोलीस प्रशासन हे लक्ष ठेवून आहे। त्यामुळे उद्याच्या बंदमध्ये सर्व व्यापाऱ्यांनी त्याचबरोबर नागरिकांनी देखील सहभागी व्हावं असं आवाहन मराठा समाजाने केलेलं आहे। तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।